चर्चा झालेल्या आहेत, अनेक वेगळ्या जे पत्रकार असतात त्यांच्यासोबत चर्चा होते. आणि व्हॉइस ऑफ मीडिया जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा नुसतं मीडियाचा आवाज म्हणजे जो पत्रकार असतो किंवा आपण जेव्हा पत्रकार म्हणून काहीतरी लिहितो हे एवढंच नसतं, तर आपण ज्या समाजातून येतो पुढे, जो समाजाचा आपल्या आजूबाजूला असतो, की जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते, ती परिस्थितीचा आरसा सरकारला दाखवणं किंवा योग्य संस्थेला दाखवणं हा व्हॉइस ऑफ मीडिया खरोखर आहे. आज आपण पाहतोय की गेल्या 10-12 वर्षामध्ये आणि खास करून साधारणपणे 2007 पासून जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे, मीडियाचं चित्र हे पूर्ण बदललेलं आहे. पत्रकाराची जी परिभाषा होती आधी, पत्रकार म्हणजे नेमकं कोण, तर पत्रकार ही व्यक्ती असायची, बाई किंवा पुरुष, महिला किंवा पुरुष, जे कुठच्या तरी एका माध्यमात काम करायचे, मग टीव्हीच्या पत्रकारितेत असेल किंवा प्रिंट मीडियात असतील. पण साधारणपणे 2005, 6, 7 नंतर जेव्हा इंटरनेट बूम झालं, जगभरात वर्ल्ड वाईड वेब WWW याचा कॉन्सेप्ट वाढायला लागला. मग 2007 नंतर आयफोन आला, प्रत्येक मग इतर वेगवेगळे जे मॉडेल्स यायला लागले. आणि आता आपण पाहायला लागलेलो आहे मध्यंतरी एक कॉन्सेप्ट येऊन गेला सिटीझन जर्नलिझम. आणि आता हे जे पत्रकारिता आहे ह्याची ताकद, ह्याची जी जबाबदारी आहे ती मला वाटतं प्रत्येक नागरिकाच्या हातात गेलेली आहे, फोन्सवर गेलेली आहे. आधी मला आठवतं जेव्हा आम्ही सभेला जायचो किंवा मतदानाला जायचो किंवा कुठच्याही महत्वाच्या कार्यक्रमाला जायचो, पत्रकार कक्ष किंवा मीडिया बॉक्स हा एक असायचा. क्रिकेट मॅचला जरी गेलो तरी तोच मीडिया बॉक्स असायचा. आणि मग तुम्ही कुठची घटना कुठेही घडली तरी बातम्या ह्या 24 तास चालायच्या नाहीत. कदाचित राजकीय मंडळीला थोडा आराम होता की बातम्या 24 तास चालले नाहीत म्हणजे आयुष्यात थोडं स्थैर्य आहे, थोडं धावपळ जी कमी असते किंवा प्रत्येक ठिकाणी दाखवायला लागतं की बघा आता हे काम चालू आहे, ते काम चालू आहे, थोड्या बातम्या थोडे फोटो असे कमी यायचे. कारण आपल्याला माहिती आहे एक न्यूज सायकल पूर्ण व्हायला 24 तास लागायचं. पुढच्या दिवशी पेपर छापेल तोपर्यंत काय होईल ही 10 वाजेपर्यंतची लिमिट असायची. पण आज आपण पाहतोय की बातम्या ह्या 24 तास व्हायला लागलेल्या. रिपोर्टिंग हे आता पर आवर नाही तर मला वाटतं पर मिनिट व्हायला लागलेलं. आणि फोनच्या जमान्यामध्ये ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप तर आहेच, हल्ली इंस्टाग्रामवर पण पाहायला लागलेलं मी की रिपोर्टिंग जे झालेलं आहे ते डायरेक्ट व्हायला लागलेलं आहे. तुम्हाला फोटोग्राफर नेण्याची गरज नाही. DSLR किंवा आपला जो आधी रोल बदलला किंवा रोल संपला की आता फोटो काढू शकत नाही अशी परिस्थिती नाही. आता तुम्ही फोनवर फोटो काढू शकता आणि त्याची क्वालिटी मला वाटतं ही कधी कधी आपल्या DSLR पेक्षा चांगली येते. अनेकदा मी पाहतो पत्रकार परिषदेत देखील मोठे कॅमेरे आता हळूहळू कमी व्हायला लागले, म्हणजे छोटे कॅमेरे यायला लागले. पण सांगण्याचा हेतू हाच आहे की आज सामाजिक जी बांधिलकी आहे आपली पत्रकार म्हणून ती एवढी वाढलेली आहे की आज समाजात कोणी देखील पत्रकार होऊ शकतो. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतात किंवा ज्या चांगल्या गोष्टी घडत असतात त्याच्यात तुम्ही बरोबर बोट टाकू शकता, बोट ठेवू शकता. आणि कोणी मग राजकारणी असो, उद्योगपती असो, आपल्यातलंच कोणीतरी असो, कोणी खेळपट्टू असो, जे काही योग्य अयोग्य करत आहेत किंवा चांगलं वाईट करत आहेत ह्याच्यावर लगेच आपण दाखवू शकतो की काय चाललंय. अर्थात सहसा नेहमीच आपलं कंपॅरिझन जागतिक मीडियाबरोबर होत असतं. आणि मी गेल्या 2-3 वर्षामध्ये पाहिलेलं आहे, खास करून गेल्या 5 वर्षात पाहिलेलं आहे, साधारणपणे आपल्या महाराष्ट्रातला जो मीडिया आहे, मीडिया हाऊसेस सगळे असतात ते बरोबर बातम्या ज्या दाखवत असतात ते एक सरकारला दिशा देण्यासाठी दाखवत असतात, एक मार्ग दाखवण्यासाठी दाखवत असतात. मंत्री म्हणून काम करत असताना अनेकदा मी पण पाहिलेलं आहे, मग तो पंचगंगेचा विषय असो, मुळ्यामुठ्याचा विषय असो, कुठे डोंगर फुटण्याचा विषय असो, रेती चोरण्याचा विषय असो किंवा सामाजिक काही मोठा विषय असो, आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना नुसतं टीका म्हणून नाही तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कधी कधी असंही होतं की जेव्हा आम्ही राजकारणी मंडळी काम करत असतो एखाद्या गोष्टीवर आपल्याला जे आवडत नाही ते आपण लिहिता, सडकून टीका करता, कधी अग्रलेख लिहिता, कधी कुठची तरी मोठी बातमी लावली जाते, ते परत परत दाखवलं जातं. पण याच्यात आपण पण आणि आम्ही पण आमची देखील एवढीच जबाबदारी आहे की दोन्ही बाजूनी समजून घेतलं पाहिजे की आपण काम करत असताना जे काही चूक घडली असेल किंवा काही जे चांगलं असेल ह्याच्यातून चुकीतून चांगलं काही आपण बदलू शकतो का आणि करू शकतो का, आणि जे काही चांगलं असेल त्याच्यातून अधिक चांगलं काही करू शकतो का, हे आम्ही देखील तेवढंच ओळखून पुढे निघालो पाहिजे. मी खूप वेळा आपल्याकडून फीडबॅक घेत असतो जे पत्रकार सहसा माझ्या टचमध्ये असतात, कारण आज बातम्या ह्या आम्ही राजकीय वातावरणातून घेत असतो, आमचा फीडबॅक मेकॅनिझम असतो, म्हणजे पदाधिकारी असतात, ग्राउंड लेवलपर्यंत असतात. पण हे सगळं करत असताना सगळ्यात एक चांगली बातमी किंवा एखादी काय म्हणू शकतो आपण बरोबर जी बातमी असते कानावर पोचते, काही काही गोष्टी आपल्या जे समोर दिसत नाही ते आपल्याकडून येत असतात. आणि म्हणून सरकार कोणाचंही असलं तरी आज प्रश्न विचारणं, प्रश्न मांडणं, विचारणं एक गोष्ट झालीच, म्हणजे पत्रकार परिषदेत आपण प्रश्न विचारत असतो,
पण पत्रकार परिषद झाल्यानंतर तो प्रश्न मांडणं किंवा आमच्याकडून मांडून घेणं किंवा सोडवून घेणं, मला वाटतं ही जबाबदारी आज फार मोठी आलेली आहे. आणि ती आज नुसतं व्हॉइस ऑफ मीडिया म्हणून संस्थेवर तर आहेच, प्रत्येक पत्रकारावर आहे, पण आज प्रत्येक नागरिकवर आली. आणि जेव्हा नागरिकच पत्रकार होत चाललेले आहेत, जेव्हा नागरिकच रिपोर्ट करत असतात, आता मी काल परवाकडेच आपण पाहिलं असेल, एक अंधेरीमध्ये गोखले पूल नावाचा एक पूल आहे. आज होणार उद्घाटन, उद्या होणार उद्घाटन, आज होणार उद्घाटन, उद्या होणार उद्घाटन, होत 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 पूर्ण एक आठवडा झाला. तो पूल कसा तसा तयार पडलेला आहे, पण उद्घाटन काही होईल. मग एक ट्विट केल्यानंतर मीडियाने ते पिकअप केलं आणि ते एवढं प्रेशर झालेलं आहे की आज पालकमंत्री महोदयांना दोघांनी तिथे जाऊन त्याचं उद्घाटन 24 तासात करायला लागतं. ही जर्नलिझमची ताकद आहे. पण ही ताकद आपण कशी चॅनलाइज करतो, मला वाटतं हे आज आपल्या माध्यमातून फार चांगलं कळत आहे. कारण व्हॉइस ऑफ मीडियामध्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह जर्नलिझम बद्दल बोलतो, तेव्हा पॉझिटिव्ह जर्नलिझमचा अर्थ मी एवढा नाही घेत की नुसतं काही चांगल्या बातम्या दाखवण्याचा किंवा काही चांगलं घडलं त्याच्यावर पॉझिटिव्ह बोलण्याचं. पण समाजात काही चुकीचं होत असेल, काही अजूनही अशा परंपरा असतील ज्याचा आपण निषेध केला पाहिजे, मोडल्या पाहिजेत, बदलल्या पाहिजे. काही सरकारी पद्धती मीडिया या संस्थेला देखील शुभेच्छा देतो. मला वाटतं आज आपण ज्या सगळ्या लोकांचा इथे सन्मान करत आहोत, दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एक अर्थात जी व्हॉइस ऑफ मीडिया नावाची संस्था आहे, ते बळकट करणारे लोक, वाढवणारे लोक, आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह जर्नलिझम. हे जे नक्की सांगावं लागेल की मी जर इथे आलो तर माझ्या समोर स्टेजवर जे काही अन्य वक्ताने काय बोलले, मी हा एक त्याचा स्टेज आहेत की नाही मला माहीत नाही, पण 2024चे नंतर संविधान खतरामध्ये पडतील असा सांगण्याचे अधिकार त्याने आहे का की ज्याने देशामध्ये एमर्जन्सी लादली होती. आणि मी हा व्हॉइस ऑफ इंडियाचा उपयोग कधी पॉलिटिकल भाषणासाठी करायला नको असा माझ्या प्रामाणिकपणे मत आहे. मी हा पण सांगू इच्छितो की आता जे देशामध्ये चाललेलं आहे, मी परत एक वेळा सांगतो, मला पॉलिटिकल काही सांगायचं नाही आहे, तरी पण माझ्या समोर काही बोलणं झालं आणि मी ते गप्प राहिलो तर माझी अडचण होईल. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे, पत्रकारावर हल्ला चालला आहे, पत्रकाराने दाबला जाता, हा ते रोहित पवारजी मोठे नेता आहेत, त्यांचे फार चांगला स्पीकिंग पॉवर आहे. पण मी असा प्रामाणिकपणे सांगू शकतो की आपण आपले काम करायची दोन पद्धती होऊ शकतात. एक आपण भांडून काम करू शकता आणि मित्र बनून काम करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे व्हॉइस ऑफ इंडिया सर्वांचे मित्र बनून काम करत आहे. तुम्ही ते पद्धती सुरू ठेवा. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. ज्याने सर्वांनी आज अवॉर्ड मिळाला त्याने मनापासून शुभेच्छा. आणि परत एक वेळा संदीप कालेजी आणि त्यांची सर्व टीमने लाख लाख अभिनंदन. धन्यवाद. सर, मला अधिकचा वेळ घेत नाहीये, मी मुख्य कार्यक्रमाकडे बोलतो. आमचे दोन पुरस्काराचे टप्पे आहेत. एक सन्मान्य साहेबांच्या हस्ते करू, एक साहेबांच्या हस्ते आपण पुरस्कार करूया. मी सुरुवातीला या ठिकाणी या विचार मंचावर विनंती करतो की डॉक्टर प्रदीप महाजन सर आणि मिसेस महाजन यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायला जायचं आहे. मी थोडक्यात एक पार्श्वभूमी सर सांगतो की महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जेव्हा दिला जातो महाराष्ट्रामध्ये, तेव्हा असं लक्षात येते की खूप मोठी माणसं आपल्याकडे आहेत की ज्यांचा सन्मान होणं, त्यांच्या पाठीवर थाप पडणं फार आवश्यक आहे. कालचा एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्याला जगाला माहित आहे की ते अभिनयामध्ये आहेत. पण एक मला या निमित्ताने सांगायचं, जसे आम्ही पॉझिटिव्ह जर्नलिझम आवडला, 2400 आमच्याकडे प्रस्ताव आले होते पुरस्काराच्या निमित्ताने आणि त्यांनी 2400 जणांनी पॉझिटिव्ह पत्रकारिता केलेली आहे. त्या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया. आज सर वेळ आलेली आहे की तुम्ही पॉझिटिव्ह जर्नलिझम करा असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी स्पर्धा घ्याव्या लागतील. गंमत म्हणजे शासनाचे पुरस्कार गेल्या 3-4 वर्षापासून बंद आहेत, जे छोट्या छोट्या माध्यमातून त्या लोकांना पुरस्कार दिले जात होते. आणि हा एक आम्हाला माहिती आहे की आम्ही एका दिवशी क्रांती करू शकत नाही, पण ही सुरुवात आहे क्रांतीची आणि आपण सगळेजण मिळून क्रांती करूया. ही सगळी व्हॉइस ऑफ मीडियाची माझे सरदार आहेत. आम्हाला ना कुठलं स्टेज पाहिजे, ना आम्हाला कुठली काही अपेक्षा आहे. आम्ही चांगलं काम करत राहू. या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही अनेक पत्रकारांना आणि सामान्य लोकांना काही प्रस्ताव मागितले होते. तुम्हाला आश्चर्य वाटले की 350 असे प्रस्ताव आले होते की कोणाला पुरस्कार द्यावं हा प्रश्न आमच्या समोर आला. आम्ही त्यातून ही 5 नावं काढली आणि मोठमोठी मान्यवर केतकर सरांपासून ते
अनेक मान्यवर त्या पुरस्कारच्या टीम मध्ये होते. मी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी विचारपीठावर निमंत्रित करतो डॉक्टर प्रदीप महाजन सरांना की त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. प्रदीप महाजन सरांचा एकही देश असा नाही सर, आपण दोघं जण पण यावर, की ज्यांनी सेवाभावी केलेलं नाहीये. प्रॉपर ते नांदेडचे आहेत आणि सगळ्या प्रकारच्या क्रिटिकली आरोग्यातल्या सेवा जगभर देण्यासाठी हा माणूस तत्पर असतो. एका छोट्या किराणा दुकानदाराचा मुलगा आज जगभरामधल्या सगळ्या देशांमध्ये एक वेगळं नाव करून आपलं काम या ठिकाणी नेतोय. यांचं आपण जोरदार या ठिकाणी स्वागत करूया. आणि मी लोढा साहेब आदरणीय रोहितजी यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय आणि यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर ही माणसं जगली पाहिजे, ही माणसं खूप मोठी झाली पाहिजे आणि या माणसांचा कामाचा झेंडा दूरपर्यंत गेला पाहिजे. म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाने हा सगळा पुढाकार घेतलेला आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियापर्यंत थांबलेला मीडिया या सगळ्या लोकांचा एक इतिहास व्हावा हा उद्देश या निमित्ताने आहे. लोढा साहेब आहेत आणि लोढा साहेबाला मी मागे बोललो की आपण हा शासन आणि आपल्या वतीने कार्यक्रम घेऊया. शासनाचं आकर्षण प्रत्येकाला असतं आणि अनेक वेळा काय होतं की आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. मी आदरणीय रोहितजींना विनंती करतो की आपण पुढे यायचंय फोटोसाठी. रोहितजी आपण पुढे या, एक फोटो घ्या सगळ्यांच्या समवेत. महापारीजी आपण ते तिथेच थांबा, ते वापस न्या. धन्यवाद सर. त्यानंतर म्हणजे महाजन सरांचं आरोग्यातलं काम जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात गेलेलं आहे आणि सगळेजण आपण त्यांना कौतुक करावं असं त्यांचं काम आहे. जोरदार टाळ्या वाजून महाजन सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मी विनंती करतो विजयकुमार यादव सरांना. म्हणजे सर हे असे हिरे आहेत महाराष्ट्रभरामधले. विजयकुमार यादव सरांचा मी डेटा पाहिला, 52,000 लोकांची दारू सोडवणारा माणूस. म्हणजे दारू वाईट आहे का चांगली आहे सोडून द्या, पण जी माणसं कधीही मार्केटला आली नव्हती, त्यांचा कुठेही काही संबंध नाही, अशी माणसं दारूच्या नशेमध्ये त्यांनी आयुष्य बर्बाद केलं. अशा 52,000 लोकांचा या ठिकाणी दारू सोडण्याचं काम केलं. विशेषतः मी काही ते अभिमानानं सांगत नाही, पण पत्रकार जे आहेत 300 पत्रकार मी स्वतः त्यांच्याकडे पाठवले होते आणि त्या 300 पत्रकारांची दारू सोडवण्याची महत्वपूर्ण भूमिका सन्माननीय यादव सरांनी घेतली. राहुल सर माझ्याकडे बघू नका, मी दारू पीत नव्हतो किंवा मी दारू सोडायला त्यांच्याकडे गेलो नव्हतो. राहुल सर माझ्याकडे शंकेच्या नजरेनं पाहत आहेत. मी अनेक मित्रांना घेऊन गेलोय. शॉल टाका नाना, त्यांचे शॉल टाका. एक सन्मान या ठिकाणी होतोय मराठवाड्याचा, लातूरचा आणि आपल्या सगळ्यांचा. जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय यादव कुमार यांचं स्वागत या ठिकाणी करूया. त्यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट धर्मवीर भारती, कदाचित आपण नंतर घेऊया, दिसत नाहीयेत. मी यानंतर विनंती करतो राणा सूर्यवंशी यांना. राणा सूर्यवंशी आणि त्यांचे वडील आई या ठिकाणी आहेत. मी काकांना विनंती करतो सूर्यवंशी काका की आपण स्टेजवर जायचंय. एकदा काकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण वडिलांचा जो आशीर्वाद असतो तो आशीर्वाद. आई आपण पण जा, आई आपल्याला पण विनंती आहे आपणही जायचं. मामा आपणही जा, सगळेजण जा. हा कौतुक सोहळा आहे. राणा यांनी सुरू केलेला जो अन्नदानाचा यज्ञ आहे तो राज्यातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय आणि तरुणाईला काम देण्याचं मोठं एक योगदान राणा यांनी केलंय. वेगवेगळ्या राज्यामध्ये राहण्याच्या शिपिंग आणि या अनुषंगाने सगळं काम सुरू आहे. एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा भारदस्त काम करतो आणि खूप मोठं वलय या निमित्ताने उभं राहतं, तेव्हा राणासारखं नाव पुढे येते. काकांच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये असणारा आनंद आपल्याला पाहून लक्षात येते की किती मोठं काम या ठिकाणी होते आणि एक छोटासा खारीचा वाटा आम्ही या निमित्ताने उचलतोय, याचाही आम्हाला अभिमान आहे. माहित नाही काळ इतिहास काय साक्ष याचं करेल, पण आम्ही एक ऐतिहासिक दस्तऐवज या निमित्ताने करतोय. या सगळ्या माणसांचा सन्मान होतोय, हे खूप महत्वाचं आहे.
मी राणाजी काका या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर मी राहुल पापळ यांना विनंती करतो. राहुल पापळ, त्यांच्या आई, मिसेस, सगळे कुटुंब आले, त्यांनाही या ठिकाणी मी विनंती करतोय की राहुलनी लाडाची कुल्फी नावाचा एक ब्रँड सुरू केला. दादा प्रवीण दादा ऐकताय का तुम्ही? आम्ही बारामतीला एक केडर कॅम्प घेतलं होतं आणि त्या केडर प्रवीण दादावर रोहितजी माझा का रोष आहे, त्यांना बोलून ते अनेक कार्यक्रमात येत नाही आणि त्यांच्यासारखं वक्तृत्व असलेल्या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस आता नाही की ज्यांच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून माणसं रोजगाराकडे सगळीकडे वळतील, म्हणून तो रोष आहे आणि तो आता कार्यक्रम होईपर्यंत व्यक्त होणार आहे. तर राहुलला आम्ही एका कार्यक्रमात बोलवलं होतं. राहुलने सांगितलं की तुम्ही इतक्या पगाराची पत्रकारिता कशासाठी करताय? राहुलजी आपण या समोर, काका या. तर राहुलजीचं भाषण ऐकून 20 पत्रकार महाराष्ट्रामधले उद्योगाकडे वळले आणि त्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी राहुलला घेऊन गेलो. राहुलची सगळी एकूण विषय आम्ही काढले. तर राहुलने केलेलं काम आणि त्या कामाच्या माध्यमातून उभं राहिलेलं सगळी सेवा ही खूप वाखण्याजोगी आहे. हा सन्मान या ठिकाणी आज राहुलजी यांचा होतोय. आम्हाला मनापासून अभिमान आहे. चंद्रमोहन पोपाला सर आपण समोर जावं. मापारीजी तिथलं स्टूल काढा खालचं. आदरणीय यशोमती ताई आलेले आहेत, आमच्या बहीण. खरं तर महिलेची कमी होती स्टेजवर आणि ताई महाराष्ट्रात मध्ये आणि सगळीकडे ताई सगळ्या ताई आपण पुढे या ताई. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर धर्मवीर भारती सरांना. भारती सर हे इंजिनियर आहेत आणि भारती सरांनी बहुजनातल्या विशेषतः गोसावी समाजातल्या 6000 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आणि व्हॉइस ऑफ मीडियानी महाराष्ट्रामध्ये जे 100 घरं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बांधण्याचा मनोदय हाती घेतलेला आहे, त्या घराचं मोफत काम करून त्याचं मार्गदर्शन करण्यासंदर्भामधली महत्वपूर्ण भूमिका धर्मवीर भारती यांनी घेतलेली आहे. धर्मवीर भारती आपल्यासोबत वहिनी आई कुणी आले असले तर कृपया आपण स्टेजवर यायचे. धर्मवीर भारती सरांना विनंती करतो की आपण सन्मान घ्यायचा आहे. त्या प्रत्येक माणसाचा प्रोफाईल आणि यांनी केलेलं काम हे निश्चितपणे धर्मवीर भारती पुण्याला सध्या असतात, लातूरचे आहेत आता पण असतात पुण्याला. एक वेगळं काम या निमित्ताने धर्मवीरजी यांच्या माध्यमातून होतंय, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी पाचही मान्यवरांना विनंती करतो की आपण विचारपीठावर जायचंय. लोढासाहेब, आम्ही एवढ्यावर थांबलो नाहीत. ही 5 माणसं जे आहेत यांची एक इन्स्पायर स्टोरी व्हावी. तुम्ही 12 फेल पिक्चर पाहिला असेल, जे पुस्तक माझं आहे, तसं यांचं काहीतरी वेगळं व्हावं आणि येणाऱ्या पिढीला त्यांचा आदर्श घ्यावा यासाठी आम्ही पुस्तक रूपाने यांचा दस्तऐवज आणतोय. त्याचा ट्रेझर या ठिकाणी कव्हरचा आपण लॉन्च करावा अशी आपल्याला विनंती करतो. राणाजी आपण पण वर जायचंय. हा दस्तऐवज बनावा आणि येणाऱ्या पिढीला या दस्तऐवजाच्या माध्यमातून ते खोलायचंय आपल्याला. काढा ते. चंद्रमोहन सर आपण पुढे जा. वी वॉन, ते लढले ते जिंकले असं या पुस्तकाचं नाव आहे आणि सगळ्या भाषेमध्ये येणारं हे पुस्तक. या पुस्तकाचं टीजर या निमित्ताने लॉन्च होतंय. मला आनंद आहे की आज यशोमती ताईचे हात या सगळ्या कामाला लागलेले आहेत. खूप त्यांच्यावर पण खूप राग आहे माझा भाऊ या नात्याने. ते माझ्या अनेक कार्यक्रमाला येत नाही. असो, या निमित्ताने हे करायचं. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर बसायचंय. मला निश्चितच माहिती आहे की लोढा सरांना हे सगळं खूप आवडलं असेल. त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि ते सातत्याने मला बोलून फोन करून स्वतः सांगत असतं की संदीप तू हे कर, संदीप तू ते कर.
या निमित्ताने लोढा साहेबांनाही हे काम आपल्याला जवळून पाहता आलं. मी अधिकचा वेळ न घेता सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून घ्यावं. आपण दिवा यासाठी लावत असतो की सन्माननीय आदित्यजी यांचं पण आगमन झालेलं आहे. लोढा साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावं. सन्माननीय लोढा साहेब, आदरणीय यशोमती ताई, सन्माननीय आदित्य सरांनाही विनंती करतो की आपण विचारपीठावर या ठिकाणी यायचे. आदित्यजी, आपण दिवा कशासाठी लावत असतो की उजेड पडला पाहिजे आणि तो उजेड शेवटच्या माणसापर्यंत जावा, हा उद्देश या निमित्ताने आहे. आणि प्रवीण दादा सारखे आणि रोहित दादा सारखी अनेक दादा मंडळी वेगवेगळ्या विषयामधील या निमित्ताने हात लावत आहे, हे आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. सन्माननीय ताई आहेत, ताईलाही विनंती आहे की आपण हा दिवा लावावा. ताई, तुमच्या असंख्य शुभेच्छासह हा दिवा लावणं फार आवश्यक आहे. कृपया